असतात, पाप पुण्य या गोष्टी आपल्याला लागलेल्या असतात। मग जोपर्यंत आपल्याला ते ओळखता येत नाही, मग ते ओळखायचं तर कसं? मग प्रत्येक वेळी आपण कोणाला तरी गुरु बनवत असतो, ज्यावर भक्तिभावाने आपण विश्वास ठेवतो। संप्रदाय असेल, वैष्णव संप्रदाय असेल, शैव संप्रदाय असेल, शव संप्रदाय असेल, वारकरी संप्रदाय असेल, नाथ संप्रदाय असेल। मग 4 पावलं, 4 पुरुषार्थ जसे सांगितले गेले की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे एक प्रकारे या कलियुगाचा आधारस्तंभ आहे, तसंच एक पुरुषार्थही याच्यामध्ये सांगितला गेला की मुक्ताई, ज्ञानोबा, निवृत्तीनाथ आणि सोपानदेव हे 4ही भावंड या कलियुगाचे आधारस्तंभ आहे। ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाचा आधार घेतला, आधार धरला। श्रीमद भगवद्गीतेसारखी सुंदर संस्कृत मध्ये लिहिलेली गीता आपल्या सगळ्यांसाठी ज्ञानेश्वरी सारख्या सुंदर ग्रंथराजामध्ये निर्माण केली। मग मुक्ताई आई साहेबांनी आपल्याला कसं जीवन जगावं, किती संकट आली त्यांना तोंड द्यावं हे शिकवलं। सर्वस्व अर्पण करून सुद्धा काही मिळालं नाही आणि त्या व्यतिरिक्त वडिलांना आणि आईला आत्मदाह करावा लागला, आत्मत्याग करावा लागला, हे सोपान काकांकडून शिकावं लागलं। आणि निवृत्तीनाथांनी आपल्याला अनेक अशा गोष्टी शिकवल्या की ज्यामध्ये गुरु काय आहे, तर गुरु शोधावा लागत नाही, तर गुरु आपल्याकडे येतो आणि तो आपल्याला शिकवतो की पाप पुण्य हे काय आहे आणि पाप पुण्य काय आहे हे जर आपल्याला कळलं तर आपण कधीच चुका करत नाही। कलियुगामध्ये भरपूर संप्रदाय आहेत, पण सर्व संप्रदाय जे आहेत ते प्रेमापोटी चालतात, प्रेमावर चालतात, कामावर चालत नाही, अर्थावरती चालत नाही। आणि त्यासाठी धर्म मोक्ष असावा लागतो की आम्ही धर्माच्या ठिकाणी आहोत। पण नाथांचा संप्रदाय जरी असला, नाथांची गुणगान तरी किती करावे मायबाप, नाथांनी सर्वस्व अर्पण केलं सर्व जगाला। फार कठीण अवस्थेमध्ये राहून सुद्धा खूप काही गोष्टी शिकवल्या। आई भगवतीची ऊर्जा साक्षात महादेवांपासूनच नाथ संप्रदायाची दीक्षा आहे आणि तीच दीक्षा निवृत्तीनाथांना सुद्धा आहे। मग पापाचा बाप कोण, अशी एक सुंदर कथा येते। एक पंडित काशी क्षेत्र आणि अनेक शास्त्रांचा अध्ययन करून आपल्या गावात आला, परतला आणि संपूर्ण गावात बातमी पसरली की काशीहून कोणीतरी एक विद्वान पंडित, ज्याला गर्व झालेला असतो ना असा पंडित, सर्व शास्त्रांचा अध्ययन करून हा आपल्या गावात परत आलेला आहे। धर्माविषयी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो असा त्याला काय झालाय, गर्व झालेला आहे। आणि अशा पंडिताची ही बातमी सर्वदूर गावात पसरली आणि गावात एक शेतकरी त्याच्याकडे आला, त्याचं दर्शन घेतलं आणि सांगितलं की अरे बाबा, आमच्याकडे 4ही भाऊबंड आहेत, जरा त्यांच्याकडे चल। आता महाराज, इथे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, अशी परिस्थिती असताना एक ब्राह्मण जर इथे येऊन म्हणतोय की मला सर्वस्व येतंय, अशा परिस्थितीमध्ये चांगदेवांचा 1400 वर्ष ज्यांनी तपश्चर्या केली त्यांचा अहंकार म्हणला एका छोट्याशा इवलाशा रूपाने, अर्थातच आमच्या मुक्ताई साहेबांनी। आता याचा अहंकार तरी कसं काढायचा, कारण इथे तर नाथांचा आशीर्वाद आहे। नाथ कोण, आपण सगळेच म्हणतो नाथ कोण नेमकं, मग नाथ प्राणनाथ आहे, आदिनाथ आहे, योगीनाथ आहे, योगेश्वरनाथ आहे, नवनाथ आहे। महाराज हे गेले निवृत्तीनाथांकडे आणि त्यांच्याकडे आले आणि त्यांना विचारू लागले की पंडितजी, लहानसं रिवलंसं रोप, पण गुरुची कृपा किती नाथांची। पंडितजी, तुम्ही आम्हाला हे सांगा की धर्म आणि पाप या दोघं गोष्टी समतोल आहेत का, आणि समतोल जर असतील तर मग पापाचा बाप कोण। किती छोटंसं रूप आहे नाथांचं, अगदी निरागस रूप आहे। आणि विचारला किती मोठा प्रश्न की पापाचा बाप कोण। हा प्रश्न ऐकून तो जो पंडित होता त्याला गलबलून गेलं, त्याला कळालंच नाही की काहीतरी आता गडबड झाली।
आणि त्यांनी धर्म आणि शास्त्र असे आध्यात्मिक गुरूंबद्दल फार ऐकलं होतं. पण पापालाही बाप असतो. पाप म्हणजे आपला पापा नाही बर का, पाप पुण्यामधला पाप. त्या पापाचा सुद्धा कोणीतरी बाप असतो हे त्याच्या समजण्याचा आणि ज्ञानाच्या पलीकडे होतं. आणि इथे शिष्य होता तो म्हणजे नाथांचा. नाथ काय कमी आहेत का महाराज? जिथे जातील तिथे चिमटा ठोकतील, तिथून पाणी काढतील. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यामुळे पंडितजींना वाटलं की आपलं अध्ययन अजूनही अपूर्णच राहिलेलं आहे. आणि तिथून त्यांनी पुन्हा काशीला निघाले. रस्त्यामध्ये अनेक गुरूंना भेटले आणि त्या गुरूंच्या रूपामध्ये त्यांना प्रत्येक ठिकाणी नवनाथच भेटले. आणि नवनाथ भेटल्यामुळे आपल्या नवनाथ सर्व जे नवनाथ महाराज आहेत, मच्छिंद्रनाथ महाराज असतील, गोरक्षनाथ असतील, कानिफनाथ महाराज असतील, यांनी सर्वांनी त्यांना वेगवेगळ्या रूपामध्ये दर्शन दिलं. त्यांनी काही या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाही. प्रत्येक जे आपले नवनाथ आहेत यांनी प्रत्येक वेळी त्याला वेगवेगळं काहीतरी सांगितलं. आणि अचानक काशीमध्ये एका गल्लीत भटकत असताना एक दिवस त्याची भेट एका सुंदर अशा वेश्येशी झाली. कुणाची? त्या पंडिताची. आणि तिने पंडितजींनी त्याची अवस्थेचं कारण विचारलं तेव्हा तिनं त्याला आपली समस्या सांगितली की पापाचा बाप कोण आहे? गणिक म्हणाला. ती जी गणिका होती ना ती म्हणाली की ओ पंडितजी, याचं उत्तर सोपं आहे, परंतु तुम्हाला ज्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवलं त्यांना मी आधी नमस्कार करते. त्यांना नमस्कार केला मनोमन. आणि त्याचं उत्तर मिळण्यासाठी तुम्हाला काही दिवस माझ्या बाजूच्या घरात राहावं लागेल. एक ब्राह्मण एका वेश्येच्या शेजारी राहतोय, पण ती वेश्या सुद्धा एक अवतार आहे. आणि हे दाखवून देण्यासाठी पंडितजी ज्ञानासाठी भरकटत होते. त्यामुळे रस्ता दाखवायचं काम नवनाथांनी केलं. त्यामुळे ते लगेच तयार झाले. आणि ती जी गणिका होती, ती जी वेश्या होती, त्याच्या आपल्या बाजूच्या खोलीत राहण्याची व्यवस्था केली. पंडितजी कोणाच्याही हाताने बनवलेलं अन्न हे खात नव्हते. आपले नियम, आचार, आहार, धर्म पारायण, धर्म प्रपंचाचा कट्टर अनुयायी असा तो ब्राह्मण मुलगा होता. तो धर्म पंडित होता. आणि त्या वेश्येच्या घरात राहून ते आपलं अन्न जेवण स्वतःच बनवत होते. आणि अशा प्रकारे दिवसामागून दिवस जात होते, परंतु प्रश्नांचं उत्तर काही अजूनही मिळालं नव्हतं, सापडलंच नाही. आणि ते उत्तराची प्रतीक्षा करू लागले. या अशा परिस्थितीत एक दिवस गणिका त्यांना म्हणते, ती गणिका, ती जी वेश्या आहे ना, ती जी स्त्री आहे तिचं नाव गणिका आहे. पंडितजी, आपल्याला स्वतःचं जेवण बनवण्यात अनेक अडचणी, फार कष्ट होत असतील. आणि तुम्ही तसं इथे तुम्हाला बघणारं कोणी नाहीये. आपली इच्छा जर असेल, तुमची इच्छा जर असेल तर मी काहीतरी मदत करू शकते का? तुम्ही मला संधी द्या, मी तुम्हाला दक्षिणा म्हणून प्रतिदिन सुवर्ण मुद्रा देईन. एका वेश्येकडून 5 मुद्रा घेण्यासाठी विचार करू लागला. तुम्ही मला ही संधी दिली तर मी तुम्हाला दक्षिणा म्हणून प्रतिदिन 5 सुवर्ण मुद्रा देईन. आणि सुवर्ण मुद्रेचं नाव ऐकून पंडितजी विचार करू लागले की एकतर दोन्ही हातात लाडू पडल्यासारखा विचार आला, जशी आपली इच्छा. पण पंडित तिला म्हणाला की फक्त एवढं लक्षात ठेव की माझ्या खोलीत जेवण घेऊन येताना तुला कोणी पाहणार नाही, कारण एका वेश्येच्या हातून मी भोजन करतो, ब्राह्मण असून हा विचार लोकांच्या लक्षात नको यायला. पहिल्याच दिवशी अनेक प्रकारचं स्वादिष्ट आणि कनिष्ठ पक्वान्न बनवून त्या गणिकेनं त्या पंडिताच्या समोर ठेवलं. पण तेव्हा पंडित खाण्यास हात लावू नये विचार करत नव्हता की काय होईल, कसं असेल. त्याला वाटलं की काहीतरी गडबड आहे आणि त्याने लगेच पंडिताचं ताट स्वतःकडे खेचलं. कोणाचं ताट? पंडिताचं ताट तिनं लगेच स्वतःकडे ओढून घेतलं. या अशा परिस्थितीमध्ये या वातावरणामुळे पंडितला अगदी कुद्र झाला. त्याला राग आला आणि म्हणाला, काय मूर्खपणा आहे हा. त्यावर गणिका म्हणाली
हा मूर्खपणा नाही, तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. तुमच्या मूर्खपणाचं, या मूर्ख प्रश्नाचं उत्तर आहे. अगोदर आपण भोजन तर दूरच, पण कोणाच्या हातातलं पाणी सुद्धा पीत नव्हते. तुम्ही कोणाच्या हातातलं पाणी सुद्धा पीत नव्हते, पण सुवर्ण मुद्रेच्या लोभाने तुम्ही माझ्या हाताने बनवलेला अन्नाचाही स्वीकार केलात. तर लोभी हाच खरा पापाचा बाप आहे. लोभ हा पापाचा बाप आहे. मग पैशाचा, धनाचा, कल्लोळाचा, गर्वाचा, स्त्रीचा, अनीतीचा लोभ करणे म्हणजेच हाच खरा पापाचा बाप आहे. आणि या अनुभवावरून निवृत्तीनाथांनी आपल्या गुरुवर्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांना ही गोष्ट समजावून दाखवली. या जगामध्ये कोणताही अधिकारी तशी वृत्ती बनल्याशिवाय प्राप्त होत नाही. केवळ देह बुद्धीने काम भागत नाही, तर मनही शुद्ध असणं आवश्यक आहे. सुंदर अशा वृत्ती, प्रवृत्ती, काम या गोष्टींचा त्याग करणं फार गरजेचं आहे. आणि जर करताच आला नाही तर त्या सर्व आयुष्याचं आपलं निरार्थकता आपल्या आयुष्यामध्ये येते. महाराज, भगवतीच्या साधनामध्ये अनेक साधू संत होऊन गेले आणि या कायाकल्प कलियुगामध्ये तर आदिनाथ गुरु होऊन गेलेत. महाराज, आई भगवतीचं सानिध्य कोणाकोणाला प्राप्त नाही झालंय. आदिनाथ नमस्कृत्यम शक्तियुक्तम जगद्गुरुम. किती सुंदर श्लोक म्हणतायत. आदिनाथ नमस्कृत्यम शक्तियुक्तम जगद्गुरुम वक्षे गोरक्षनाथोऽहं सिद्धा सिद्धान्तपतितम्. आदिनाथ नमस्कृत्य, मी नमस्कार करते. महाराज, ज्याप्रमाणे दोन टिपऱ्याचा नाद, एकच दोन फुलाचा गंध, दोन ज्योतींचा प्रकाश आणि दोन नेत्रातील दृष्टी, त्याचप्रमाणे विश्व या पसाऱ्यामध्ये शिवशक्ती या नामद्वयाने नटलेलं तत्व म्हणजे नवनाथ संप्रदाय. ते म्हणतात शक्तियुक्तम जगद्गुरुम. हा जो संप्रदाय म्हटला गेला की नाही, हा पंथ शिवांचा उपासक असल्याने नाथ पंथीय योगी जयशंकर भोलेनाथ किंवा अलख निरंजन अशी गर्जना करीत भिक्षा मागतात. पण मग याच्या मागचे उद्देश काय आहे? संप्रदाय याची महती कशी प्रकट झाली? नाथ संप्रदायाची थोरी ही प्रकट केली ज्ञानेश्वरी सुद्धा प्रकट झाली. महाराज, जाईन सिद्ध पंथे अवघा चुकतील खेपा. अनेक अशा कथा आहेत नाथांविषयी. नाथ संप्रदायामध्ये ज्ञान, धर्म, कर्म, भक्ती या चारही वाटा एकत्र येऊन मिळतात आणि साधक सिद्ध बनून पावलोपावली मोक्षाच्या खाना उघडत चालतो. जोपर्यंत आपल्याला ज्ञान येत नाही तोपर्यंत आपण शून्य असतो. आ ई पासून अज्ञानी असलेला मुलगा 12 खाडी वाचत चालतो, अक्षर व्यंजन माला वाचत चालतो, तेव्हा त्याला शेवटच्या टप्प्यामध्ये ज्ञ आठवतो आणि तो ज्ञानी होतो. तसं नाथांच्या संप्रदायामध्ये अर्थातच नवनाथांचा जर आशीर्वाद आपल्यावरती असेल, आदिशक्ती जगद्गुरु म्हटलं गेलं इथे. आणि या पंथाचा उल्लेख संत रामदास आणि श्री संत तुकाराम यांनीही मोठ्या आदराने केलेला आहे. फक्त आपल्याला ते आपण लक्ष देत नाही त्या गोष्टींकडे. जाईन सिद्ध पंथे अवघा चुकतील खेपा याची थोरवी तुकोबा गातात आणि तर आपल्या सकल संतांच्या आरतीत समर्थ नाथ सिद्धांच्या अंतर्भाव मोठ्या आदराने करतात. हा सिद्ध पंथ म्हटला गेला. शैव, बौद्ध, तांत्रिक पंथातील अनेक अशा घटना आहेत या सिद्ध समाविष्ट झाले. सिद्ध योगी किंवा नाथ सिद्धी असं नाव मिळालं. पण ते समजून घेणंही फार महत्वाचं आहे. पण तोपर्यंत आपल्याला ते कळत नाही की नेमकं ते आहेत कसे, त्यांना ओळखायचं कसं.
महाराज नाथांच्या अंगावरती किती सुंदर असे आभूषण आहेत माहितीये का? आपण म्हणतो नाथांनी काय घातलंय, कशासाठी घातलंय, मग वेशभूषेवरनं ओळखता येतं. किती ग्रंथ आहे, किती चित्र, चरित्र, लीला वर्णन आहे नवनाथांची. महाराज ते म्हणतायत नाथांची वेशभूषा फार सुंदर आहे. नाथपंथीयांचे या वेशभूषेचं वर्णन सुंदर अशा एका सुंदर ग्रंथामध्ये आहे. भक्तिसार त्याला म्हटलं गेलं. सिद्ध सिद्धांत पद्धती महानुभावांचा प्रसिद्ध ग्रंथ लीळा चरित्र तसंच चिंतामणी नाथ विरचित नाथ कैवल्य या ग्रंथांमध्ये नवनाथांचं संपूर्ण वर्णन आलेलं आहे. वेशभूषेमध्ये भस्म, रुद्राक्ष, मुद्रा, मैखिली, कथा, शिंगी, त्रिशूळ, धंदार, दंड, किंगरी, खापर, अधारी, कमंडलू अशा अनेक गोष्टी आहेत. जानवं आहे, चिमटा आहे, शंख या गोष्टी प्रामुख्याने असतात. तुम्ही म्हणाला अशा पद्धतीमध्ये इथे यांचं काय काम? जोपर्यंत आपल्या सर्वस्व शरीराला दुसऱ्या चुकीच्या गोष्टींचा लोभ होतो, जसं ते पाप आपल्या डोळ्यात शिरतं, तसं ह्या ज्या नाथांच्या अंगावरचे विशेष करून गोष्टी आहेत ह्या आपल्याला त्यांच्यापासून दूर ठेवतात. मग खडावा असतील, डमरू असेल, कोका नावाचं एक वाद्य आहे, हे वाद्य सुद्धा आढळून येतं. भस्म लावतो आपण. भस्माची महती कोणी कोणी नाही गायली. शिव महापुराणामध्ये आहे, श्रीमद भागवत गीतेमध्ये आहे, मार्कंडेय पुराणामध्ये आहे, देवी भागवत महापुराणामध्ये आहे, त्याच्यानंतर श्रीलिंग पुराणामध्ये आहे, विष्णू पुराणामध्ये आहे. कमीत कमी 18 पुराणांपैकी 10 पुराणांमध्ये भस्माची विशेष पद्धत वापरल्या गेली की भस्म का लावतात. आणि भस्म तर नवनाथांचं प्रिय वस्तू आहे. आपणही लावतो भस्म, पण आपण पांढरा लावतो ज्याच्यामुळे आपण सुंदर दिसतो. आणि नवनाथ भस्म लावतात ज्याच्यामुळे ते सुंदर दिसतात. त्यांचं वर्णन, त्यांचं चरित्र सुंदर होतं. वरच्या चित्राला पावडर लावल्यानंतर ते काही कामाचं नाही. चरित्राला जर भस्माचं पावडर लावलं, भस्म लावला, तर आपलं आयुष्य सुंदर होतं. म्हणून भस्म लावणं गरजेचं आहे. भस्माला भभूत असंही नाव आहे. काही ठिकाणी याचा उल्लेख क्षार असाही आढळतो मायबाप. भस्म योग्यांची वेशभूषेचं एक आवश्यक अंग आहे. पद्मावत आणि चित्रावली या 2 ग्रंथांमध्ये भस्म सर्वांगाला लावण्याबाबत उल्लेख आहे, परंतु चंद्रायण आणि मधुमालती या ग्रंथात ते फक्त तोंडालाच लावावं अशा प्रकारचा उल्लेख आढळून येतो. आपण कपाळाला लावत नाही सांगितल्यानंतर स्त्री, पुरुष, अबाल, वृद्ध यांनी सुद्धा भस्म लावावं असं सांगितलं गेलेलं आहे. नाथपंथीयांनी भस्म हे लावलाच पाहिजे. सर्व देहाचे अखेर असे भस्मच होणार आहे, यासाठी देहावरील प्रेम कमी करून आत्म्याकडे मन केंद्रित करा असा संदेशाचा जणू हा भस्म आपल्याला या कहाण्या सांगत असतो. आणि शिवाय भस्म धारणेमुळे त्या त्या ठिकाणची शक्ती केंद्रही जागृत होतं. म्हणजे आपण कपाळाला भस्म लावला तर बुद्धी जागृत होते. 12 ठिकाणी भस्म लावण्याची पद्धत सांगितल्या गेली, पण आपण लावत नाही, कारण आपल्याला गुरुच केलेला नाहीये. तर आपल्याला भस्म लावायचा कुठे शरीराला हे कळत नाही. मग महाराज रुद्राक्ष आहे. मग रुद्राक्ष हे झाडाचं फळ असून रुद्र अक्ष म्हणजे शिवाचे सुंदर नेत्र, याच्यातून गळलेल्या पाण्याचे थेंब म्हणजे अश्रू, या नेत्रांच्या शब्दाचा अर्थ आहे रुद्राक्ष. त्याची महिमा अपार आहे, त्याची महती अपार आहे, पण ते ओळखणं आपल्यालाही फार कठीण आहे. अत्यंत पवित्र मानलं जातं मायबाप रुद्राक्षाचं फळ, कारण तंत्रशास्त्राच्या दृष्टीने रुद्राक्षाची माळा ही अत्यंत पवित्र मानली जाते. रुद्राक्ष हे विविध मुखांचे असतात आणि त्यांना 1 पासून 14 मुख असतात मायबाप. 1 मुखापासून 14 मुखीपर्यंत रुद्राक्ष आहे. छोटा, मोठा, गोल, थोडा लांबुळा असतो, कोणता बारीक असतो, असे 14 मुखी रुद्राक्ष आहेत. 21 पर्यंत पण त्यांची किंमत लाखोमध्ये. 21 मुखी रुद्राक्ष ही प्रस्तुत लेखकांचा संग्रह असून तो आकाराने मोठा आणि आवळ्या इतका मुख्य असतो.
त्याच्या अंगावर असलेले खोल गट रेषावरून मोजल्या जातात की सर्वसामान्यतः पंचमुखी रुद्राक्ष विपुल संख्येने आढळतो, म्हणजे सर्वीकडे आढळतो पाचमुखी रुद्राक्ष। जे तुम्ही जे सर्व श्रोतेगण आहेत, ही जी नाथांची कथा आपण ऐकतोय, ही नाथांची कथा जशी आहे की यामध्ये रुद्राक्षाचं भस्माचं महत्त्व आवर्जून सांगितलं गेलंय। आणि तिथे ते म्हणतायत की रुद्राक्ष हा फार महत्वाचा आहे, कारण की या रुद्राक्षामुळे आई भगवती सुद्धा प्रसन्न होते। या संपूर्ण जगामध्ये एकमेव अशी दुर्मिळ गोष्ट आहे, ती म्हणजे मायबाप इथे ना एकमुखी रुद्राक्ष आणि एकमुखी माणूस मिळणं फार कठीण आहे, तो कधीच मिळत नाही। माणूस महालांसारखा आहे, इकडूनही चालतो आणि इकडूनही चालतो, म्हणून एकमुखी रुद्राक्ष आणि एकमुखी माणूस भेटणं फार कठीण आहे। महाराज नाथपंथी लोक, नाथपंथी संत भक्त या रुद्राक्षांच्या माळा बनवतात। 28, 32, 64 आणि 108 अशा मण्यांमध्ये मुद्रा म्हणजे थोड्या थोड्या नाथपंथ योगियांचा एक आवश्यक अंग आहे। रुद्राक्ष हा नाथपंथातला एक विशिष्ट प्रकारचं प्रेम आहे भगवंताचं। मग महाराज मुद्रा म्हणजे कुंडल। तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही हे का सांगताय, कारण की आई भगवतीने सुद्धा हे परिधान केलेलं आहे। आई जगदंबिका परांबा शक्ती जी ब्रह्मा विष्णू महेश यांना सुद्धा दूध पाजते, तिने सुद्धा या गोष्टी ग्रहण केलेल्या आहे। 16 शृंगार सांगितले गेले स्त्रीचे। आपण टिकली लावतो तर ती टिकली तर टिकली, नाही तर हुकली, तसं नवरा टिकला तर टिकला, नाही तर दिला घटस्फोट। काढली टिकली की लावली बाथरूमच्या भिंतीला, काढली टिकली की चिपकवली आरशाला। तसं तुम्ही जर त्याला चुकीच्या ठिकाणी चिपकवताय ना, म्हणून तो तुम्हाला सोडून दुसऱ्या ठिकाणी चिपकतोय। हसू नका, ही खरी गोष्ट आहे। कारण माहिती का, एक परिस्थिती होती, कपाळावरती रुपया एवढं कुंकू असायचं। आता माणसाच्या महाराज लोकांच्या कपाळावर भस्म कुंकू आहे, पण स्त्रियांच्या कपाळावर कुंकू राहिलेलं नाही। ती टिकली मायक्रोस्कोपने जरी अशी शोधली ना तरी सापडत नाही। कस काय बिचारा त्याचं आयुष्य वाढणार आहे, वाढेल का नाही। आधीच्या आज्या होत्या, आधीच्या म्हणजे असं समजा 75 वर्षावर पूर्वी ज्यांनी जन्म घेतलेला होता ते जर आज जिवंत असतील, 80, 90 जर त्यांचे मालक असतील, तर कपाळावरती खूप मोठं कुंकू दिसतं रुपया एवढं। आता ते सापडतच नाही, का माहितीये का, मालकच नाही। कारण की तुम्ही टिकली लावता, कुठेही चिपकते, तो बिचारा कुठेही चिपकतो, आणि चिपकला की निराळे रोग घरात घेऊन येतो आणि लवकर मरतो। महाराज सांगण्याचा उद्देश फक्त एवढा आहे की 16 संस्कारांमध्ये नाथांनी सुद्धा वेगवेगळे संस्कार घेतले। मुद्रा, कुंडल कोणत्या धातूचं असावं या संबंधी नाथपंथीयांमध्ये अर्थातच नाथांमध्ये सुंदर असं वाङ्मयात स्पष्ट उल्लेख आढळतोच, उल्लेख तर आढळतो। आणखी भगवान शंकरांच्या कानातलं कुंडल पाहून मच्छिंद्रनाथांनी ती प्रथा आपल्या संप्रदायात म्हणजे आपल्या घरामध्ये सुरू केली। त्यांचं घर म्हणजे काय, हे विश्व म्हणजे त्यांचं घर आहे नाथांचं। महाराज नाथांनी आपल्या सर्व शिष्यांना, आपल्या सर्व चेल्यांना ही प्रथा सुरू करायला सांगितली। महाराज तर काहीच मत नाथपंथांचे इतर पंथापेक्षा वेगळे काही पण असावे अशा गोपीचंदन इच्छा व्यक्त केल्यावरून जालंधर नाथांनी कान फाडून कुंडल घालण्याची प्रथा सुरू केलेली आहे। माहिती का कुंडल किती मोठे मोठे असतात, कानाच्या आतमध्ये इतकं मोठं कुंडल असतं आमच्या नाथ संप्रदायामध्ये। आणि ते त्याचं कारण काय माहितीये का, त्याची नस ही पुरुषाच्या एका अशा अंगाशी जुळलेली आहे की ते अंग म्हणजे कामाचा मार्ग दाखवणारं म्हणजे डोळा आणि पुरुष तत्वाचं धारण करणारं लिंग। आणि म्हणून ते कानामध्ये मोठं टाकलेलं जे एक सुंदर असं कुंडल आहे ते त्या शक्तीला दाबून धरतं आणि या मस्तकामध्ये ऊर्जा साठवतं। म्हणून महाराज कुंडल घालणं फार गरजेचं आहे। मग तुम्ही कान टोचा, इथे टोचा, इथे टोचा, कुठेही टोचा, आणि कान टोचून कर्ण संस्कार करून आपल्या कानामध्ये कुंडल घाला।
महाराज पुढे ते म्हणतायत की तर काही ठिकाणी गोरक्षनाथांनी राजा भर्तृहरीचे कान फाडून त्यात कुंडल घातली असाही उल्लेख आढळतो. राजा भर्तृहरीची कथा पण फार छान आहे बरं का मायबाप, फार सुंदर कथा आहे. आणि राजा भर्तृहरीला काय झालं, कशामुळे झालं, त्या कथेचा उल्लेख येईलच आपल्या या सुंदर मध्ये. मैखला हे कमरेला बांधतात. 22 ते 27 हात लांबीचा दोरखंडासारखी दोरी असून ती कमरापासून छातीपर्यंत एक विशेष पद्धतीने ही मोळेची दोरी लोकरेची असते, लोकरापासून बनवलेली असते आणि तिच्या शेवटच्या टोकाला घुंगरू बांधलेले असतात. तुम्ही म्हणाल महाराज हे तुम्ही का सांगताय, कारण की हे संस्कार आहेत आपल्या धर्माचे. मग महाराज आम्ही मैखला बांधू शकत नाही, मग आम्ही मैखला बांधू शकत नाही. नाथ संप्रदाय किंवा नवनाथ महाराज आपल्याला सांगतायत की तुम्ही मैखला बांधू शकत नाही ना, तर तुम्ही कमरामध्ये करगोटा बांधा. आताची औलाद बांधतच नाही, कारण वर्ण संस्कार झाले ना. जर्सी गाईच्या औलादी झाल्या सगळ्या. जर्सी गाय कळते ना, अशा औलादी जन्माला आल्या आहेत. काय बोलावं यांच्याविषयी, तेवढं कमीच आहे. करगोटा कमराला बांधणं ही गरजेचं आहे, कारण करगोटा जेव्हा आपण आपल्या कमरेला बांधतो तेव्हा आवश्यक काही घटना ज्या नसा आपल्या दबू नयेत किंवा दबल्या पाहिजे, त्याला ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर म्हणतात. त्याच्यामुळे कमरेमध्ये करगोटा पाहिजे. आता तर औलादीच तशा आहेत, तुम्ही त्यांच्या औलादी म्हटल्या तरी चालेल, काही हरकत नाही. कारण की ते घालत नाही. आपले 5 वर्षाचे नाही 75 वर्षाचा जरी दिसला ना, तर त्याच्या कमरामध्ये करगोटा दिसत नाही. नाही शोभत नाही आम्हाला, तो खाली खाली गळतो, फिट बांध ना. या गोष्टी होत नाहीत ना, म्हणून अत्याचार होतात बरं का. तुम्ही धर्माला आणि शास्त्राला कमी लेखू नका, कारण की प्रत्येक शास्त्रामध्ये शस्त्रामध्ये अर्थ लपलेला आहे, फक्त आपण तो उघडून पाहत नाही. म्हणून करगोटा पुरुषाच्या सुद्धा आणि स्त्रीच्या सुद्धा कमरेला असावा. त्याला नागिना म्हणूनही ओळखल्या जातं. नागिन म्हणून नाही तर नागिना म्हणून ओळखल्या जातं. आणि हाला माटंग हा मैखलाचा एक प्रकार आहे. पुढे ते म्हणतात कंथा म्हणजेच फाटलेली वस्त्र जोडून बनवलेला चोळणा हा गळ्यातून घातला की सर्व शरीरालाच झाकून टाकतो. याला गुदरी असंही दुसरं नाव आहे आणि याचा रंग भगवा किंवा लाल असतो आणि तो गेरूने रंगवण्याची पद्धत आहे. मग महाराज आम्ही तो घालू शकत नाही, आम्ही भगवा रंग घालू शकत नाही. आम्हाला उगवत्या सूर्याचा रंग माहित नाही, आम्ही गेरुवा रंग कधी घालणार आहे महाराज? माहीतच नाही ना की आपण संप्रदाय तरी किती टिकवले. नवनाथांचा संप्रदाय आहे, वैष्णव संप्रदाय आहे, शैव संप्रदाय आहे, शक्ती संप्रदाय आहे, राम संप्रदाय आहे, आम्हाला माहीतच नाही. वारकरी संप्रदाय आहे, आम्ही फक्त गळ्यात माळ दिसली की चाललो त्याच्या पाया पडायला. तो कोण, कसा, कुठला, कधी, कुठून, कसा आलेला आहे आम्हाला माहित नाही. विश्वास ठेवणं गरजेचं आहे, पण एवढाही ठेवू नका की तुम्ही अंधश्रद्धेच्या पोटी चुकीचं काम कराल. महाराज हे रंग काय आहेत माहितीये का? हे ब्रह्मचर्याचं प्रतीक दाखवतात. ब्रह्मचर्याला हे पोषक आहे, कारण त्या योग्य वीर्य स्तंभन होतं. तुम्हाला लक्षात येतंय का की तो गेरू माहितीये ना तुम्हाला? तो गेरूने का सारवल्या जातो? कारण तो गेरूने सारवल्यानंतर गेरू हा शांत आहे आणि गेरूने सारवल्यामुळे शरीर थंड असतं आणि कुठल्याही प्रकारची कामवासना डोळ्यातून गेल्यानंतर कुठल्याच प्रकारचा दोष मनात येत नाही आणि आपल्याकडून आपलं वीर्य स्खलन होत नाही, म्हणजे स्तंभन होत नाही पुरुषांसाठी. म्हणून पांढरा रंग आपले पूर्वज घालत होते आणि त्याच्यावरती गेरुवा रंगाचा फेटा डोक्याला बांधत होते. आता तशी पद्धतच राहिली नाही, कारण आपण त्या गोष्टीला मानतच नाही. वीर्य स्तंभन होणे म्हणजे आपल्या शरीरातले जे बीज आहे, जे धातू आहे, ते आपल्या शरीरात कोंठून राहतात आणि आपली ऊर्जा शक्ती वाढते. म्हणून गेरुवा रंग घालणं गरजेचं आहे महाराज.
असं म्हणतात की आई भगवती पार्वतीने आपल्या रक्ताचा रंग लावून असा चोळणा प्रथम गोरक्षनाथांना दिला. तेव्हापासून नाथ पंथामध्ये नवनाथांनी आपल्या सर्व चेल्यांना त्याचा वापर सुरू करायला सांगितला. तो गेरुवा रंग, हा रंग म्हणजे काही साधारण नाहीये मायबाप. आईच्या रक्ताने माखलेला रंग आहे. आईची छत्र छाया, आई भगवती पार्वती मातेची छाया, आई भगवतीने तो रंग आपलं रक्त काढून दिलेले ते. आणि आपण त्या रंगांची ओळखच आपल्याला कळत नाही. शिंगी अर्थातच शृंगी हे हरणाच्या शिंगापासून बनवतात आणि तोंडाने वाजवतात. योगीजन ती जानव्याला बांधतात आणि विशेषतः संध्याकाळी उपासनेच्या वेळी भोजनापूर्वी ही शृंगी वाजवण्याची प्रथा आहे. आणि ही शृंगी ज्या दिवशी जन्माला आली ना, त्याच दिवशी प्रभू श्री रामचंद्रांचं भाग्य लिहिल्या गेलं, एवढं लक्षात ठेवा. त्याच दिवशी आता तुम्ही म्हणाल ही शृंगी मग हरण जेव्हा जन्माला आलं त्या दिवशी हरणाच्या पोटी शृंग नावाचे ऋषी जन्माला आले आणि शृंग नावाच्या ऋषींशीच प्रभू श्री रामचंद्रांच्या बहिणीचं लग्न झालं आणि त्यांच्याकडून राजा दशरथाने तो यज्ञ करून घेतला आणि त्या यज्ञातून पायसदान खीर मिळाली आणि त्या खीरेच्या प्रसादामुळे भगवान श्री रामचंद्र आणि त्यांच्या तिघही भावांचा जन्म झालाय. विचार करा, ही शृंगी सुद्धा साधारण नाही, अर्थातच ते हरिण सुद्धा साधारण नाही. त्रिशूळ, भगवान शिव त्रिशूळ वापरतात, आई भगवती त्रिशूळ वापरते. तर त्रिशूळाचा वापर कशासाठी? आणि शिव हेच नाथपंथीयांचे आदि दैवत आहे, अर्थातच नवनाथांचं ते दैवत आहे. महाराज, या अशा गोष्टीमुळे नवनाथांनी योगी असंही म्हटलं जातं. त्यांना योगी असं म्हणून त्रिशूलाच्या योगे दृष्ट शक्ती ही दूर पळत असते. आणि महाराज, आई भगवती सुद्धा त्यांना जवळ घेत असते. भगवती सानिध्य जेव्हा प्राप्त होतं तेव्हा त्रिशूळ सर्वस्वपरी असतात. मायबाप, त्रिशूलाचे योगी दृष्ट शक्ती जवळ फिरकत नाही असं म्हणतात. पुढचं आहे ते म्हणजे धानधारी. पुढचं जे वस्तू आहे तिचं नाव आहे धनधारी आणि यालाच धंडोरा किंवा धनधोरा असंही नाव आहे. एक प्रकारचं चक्र असून ते लाकडाचं किंवा लोखंडाचं बनवलेलं असतं आणि त्याला एक छिद्र असतं आणि या छिद्रात कवडी अथवा मालाकार धागा हा घालतात, म्हणून तो बाहेर काढतात आणि लोकभाषेत यालाच गोरखधंदा असं म्हणतात. त्या वस्तूचं नाव गोरखधंदा आहे. धंदा नाही बर का, धंदा नाही, धंधा त्या वस्तूचं नाव आहे. असं नाव गोरखपंथी लोकांचा असा विश्वास आहे की मंत्र म्हणून धागा बाहेर काढला की गोरक्षनाथांची कृपेने परमेश्वर प्रसन्न होतात, नाथ प्रसन्न होतात आणि भवसागरात अडकलेल्या प्राण्याला मुक्ती प्रदान करतात. नवनाथांची किमयाच फार वेगळी आहे. नवनाथही खूप सुंदर पद्धतीने आशीर्वाद देतात, पण ते ओळखणं फार गरजेचं आहे. आणि पुढचं जी वस्तू आहे तिला दंडा म्हटलं गेलं, दंड म्हटलं गेलं. साम दाम दंड भेद. महाराज, याला दंड असंही नाव आहे. उल्लेख वैशाखी असंही याचं नाव ठेवण्यात आलं. वैशाखी सुद्धा म्हटलं जातं. काही ठिकाणी असं करण्यात आलं आहे की हा दंड गोल आणि काळ्या रंगाचा असून तो 1.5 हाताचा लांब असतो. योगी लोक याला भैरवनाथाचा दांड असं म्हणतात आणि गोरखनाथांचा सोटा असंही म्हणतात. एक लक्षात ठेवा, ज्याच्यावरती हा सोटा पडतो ना, तो कितीही वाकडा तिकडा जरी चालला आणि त्याला जर कितीही भूतप्रेत लागलेले असले तर तो एकदम सरळ मार्गाला चालायला लागतो. फक्त तो एकदा पडला पाहिजे. आपले जे उत्तर प्रदेशचे जे योगी आदित्यनाथजी आहेत ना, ते सुद्धा योगी आहेत. योगी म्हणजे कळतंय ना,
नाथांच्या संप्रदायानुसार चालणारे त्यांचे भक्त आहेत. किंगरी, पुढची वस्तू आहे किंगरी. यालाच सारंगी असंही नाव दिलं आहे. एक प्रकारचं तंतुवाद्य आणि त्यातून धनुष्याच्या सहाय्याने आवाज काढला जातो. आजही भर्तृहरींचं जे गीत गाणारे योगी आहे, भर्तृहरीची कथा फार सुंदर आहे महाराज. आणि या कथेमध्ये सारंगी घेऊन हिंडताना दिसतात. पुढे येतं ते म्हणजे खापर. आणि खापर म्हणजे सामान्यात फुटलेल्या मातीचा घड्याचा तुकडा. अगदी सामान्यात मातीच्या घड्याचा फुटलेला तुकडा, त्याला खापर म्हटलं गेलं. आणि ते वापरतात त्याचं कारण असं, मातीतून जन्माला आलेलो आहोत आणि मातीतच जन्माला जायचंय म्हणून हे खापर वापरलं गेलं. नवनाथांनी योगी भिक्षापात्र म्हणून हे स्वीकार करतात. आणि काही योगी हे भिक्षापात्र नारळाच्या करवंटीपासून सुद्धा बनवतात. काही वेळा असं होतं की वाटीचा यासाठी जेवणासाठी सुद्धा वापर केला जातो किंवा भिक्षा मागण्यासाठी सुद्धा वापर केला जातो. देणारा थोडस देतोय बघा, दोघही देणार आहेत पण आपण त्याला भिकारी समजतो. घरातून देणारा थोडसच देणार आहे पण बाहेरून देणारा लाख मोलाची दुआ आणि आशीर्वाद देऊन जाणार आहे, त्याला नाथ म्हटलं गेलंय. पुढे कथा येते ती म्हणजे अधारी. अधारी म्हणजे आसन. नवनाथ यावरती बसतात किंवा झोपतात. आकाराने अगदी छोटी असते. त्यांची नाव आहेत ती कमंडलू. याचा उपयोग तुम्हा सर्वांना माहितीच आहे की ते पाणी पिण्यासाठी वापरलं जातं. जानवं आहे चिमटा. ज्यावेळी अग्निदीक्षा घेतलेला साधक आपल्या जवळ चिमटा बाळगतो, याची लांबी असते 27, 32 आणि 54 इंच इतकी. हा चिमटा जर पडला ना महाराज तर फार कठीण आहे. एक लक्षात ठेवा, एक सुंदर असं स्थान आहे सोयगाव. माहिती आहे का तुम्हाला? सोयगाव संभाजीनगर शहरामध्ये त्या जिल्हा लागतो. तर त्या सोयगावच्या वरती पहाडावरती एक गाव आहे, त्याचं नाव आहे हळदा. आणि त्या हळद्याला नाथांचं खूप मोठं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये नाथांचे गुरु आहेत. आज त्यांचं वय 50-60 वर्षाच्या वरती आहे. दोघही डोळ्यांनी ते अंध आहेत. आम्ही त्यांना नवनाथ बाबा म्हणतो. आणि त्या नाथांचा आशीर्वाद आमच्यावरती आहे. मायबाप काय सांगू, गरिबीचे दिवस पाहिले ना, म्हणजे आठवलं ना किंवा समोर काही दृश्य पाहिले ना तर फार अंगावर काटा येतो. कारण मायबाप तुम्हाला माहिती आहे का, बाहेरचे आपल्यावरती काही टोणे टोटके करत नाहीत बरं का. बाहेरच्यांना काहीच गरज नाहीये. घडलेला प्रसंग आहे, सत्य कथा आहे. ज्यावेळेस आमचा जन्म झाला होता ना, बाप रिक्षा चालवायचा. माझा बाप रिक्षा चालक होता आणि आई घरचेच कामं करायची, बाहेर जायची गरज नव्हती. आणि अशा परिस्थितीमध्ये मी जन्माला आल्यानंतरची परिस्थिती आहे, एक पार्टिशनचं घर होतं आमचं छोटंसं. त्या पार्टिशनच्या घरामध्ये राहत असताना सुद्धा आईच्या ज्या काही बहिणी आहेत, यांच्या परिवारामधले काही लोक होते. आपण म्हणतो ना यांनी मोठ मारली, करणी, कवटाळ. मी या गोष्टी मानत नव्हतो, मला विश्वास नव्हता. लहान होतो, आपल्याला काही या गोष्टींवर विश्वास नाही. पण जेव्हा ठोकर लागते ना तेव्हा कळतं. आई मांडीवर घेऊन बापाच्या रिक्षेत, आईच्या मांडीवर लहान भाऊ आणि मी मागच्या डिक्कीमध्ये बसायचो आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथे जायचो आम्ही. या अशा घटना घडलेल्या होत्या. गरिबी फार कठीण महाराज, ती काहीही करायला लावते. आणि त्या परिस्थितीमध्ये आईचा आणि बापाचा विश्वास एवढा होता. सत्य कथा आहे बरं, काही घडलेली घटना आहे माझ्यावर, माझ्या परिवारावरती. लहानपणापासून 9वी-10 बहिणीच्या लग्नापर्यंत आम्ही तिथे फेऱ्या मारल्या. विश्वास भरपूर आहे. आम्ही इथून निघालो ना की तिकडे वरती त्यांना कळायचं की जळगाववरून रिक्षा निघालेली आहे. आणि असंच एकदा घाटात सोयगावच्या चढता चढता रिक्षाचा लाईटही बंद पडला आणि गाडीचे ब्रेकही फेल झाले. अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी कोणीही नसताना आम्ही वाचलोय मायबाप. नाथांची कृपा फार वेगळी आहे, कारण की ऊर्जा शक्ती त्यांच्या माथ्यावर बसलेली आहे. त्यांना ओळखणं फार गरजेचं आहे. हे सांगण्याचं कारण एवढं की त्या चिमट्याचा आशीर्वाद मिळालेला आहे. लहानपणी जर त्यावेळी जर तिथे गेलो नसतो ना
तर आज इथे नसतो आणि लहान भाऊही नसता. 10वी पर्यंत अशी परिस्थिती होती की लहान भावाला 10वी पर्यंत हे कळत नव्हतं की लघुशंका कुठे करावी आणि शौच कुठे करावी. त्याचं सगळं मी करत होतो. त्या परिस्थितीत त्याला वाचवलंय. 10वीचा मुलगा किती वर्षाचा असतो? 15 ते 16 वर्षाचा. परिवारावरती नसता, आई भगवतीची कृपा नसती तर आज हे लेकरू तुमच्या समोर नसतं. म्हणून नाथांना साधारण समजू नका मायबाप, आणि त्यांच्या चिमट्यालाही साधं समजू नका. कारण अग्नी दीक्षा घेतलेला साधक जो चिमटा आपल्या जवळ ठेवतो त्याच्यामध्ये जी अग्नी आहे ती सुद्धा एक शक्ती आहे. आणि नवनाथ या चिमट्याचं विशेष नादात धुंदीत आपल्या मार्गक्रमाने आई भगवतीला म्हणा किंवा महादेवांना म्हणा जागृत करतात आणि धुनीतील अग्नी फिरवून प्रज्वलित करण्यासाठी या चिमट्याचा उपयोग होतो. भरपूर घटना घडल्यात महाराज आयुष्यात. शेवटची भेट महाराजांची 22 वर्षापूर्वी झाली होती. आमचे बाबा आहेत नाथ संप्रदायाचे, दोघी डोळ्यांनी आंधळेत बरं खरंच. त्यांची आणि माझी भेट माझ्या बहिणीच्या लग्नात 22 वर्षापूर्वी झाली होती. ते कधीच कुठे जात नव्हते, पण तो एक 22 वर्षापूर्वीचा काळ होता की आपल्या शिष्याच्या मुलीचं लग्न आहे. म्हणजे माझ्या वडील त्यांचे शिष्य होते. आपल्याला जावंच लागेल या हेतूने त्यांचे 8-10 शिष्य आणि महाराज आमच्या घरी सुद्धा येऊन गेले. मी खूप भाग्यवान आहे की नाथांचा विशेष आशीर्वाद माझ्यावरती, अंगावरती काटे येतात मायबाप. ज्यावेळी आपल्या घरामध्ये असे साधू संत मायबाप येतात ना तेव्हा आपल्या घराचा कायापलट होतो. जेव्हा आपल्या भक्तीची शक्ती त्यांना कळते ना तेव्हा ते आशीर्वाद देतात. म्हणून आज इथपर्यंत तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलोय मायबाप. पुढे शंख आहे. आम्ही निघालो ना इथून की तिथे म्हणायचे रवी आलास तू. आमच्या वडिलांचं नाव रवी होतं. दोघी डोळ्यांनी अंधळे होते ते. त्यावेळेस 22 वर्षापूर्वी काही फोन नव्हते आणि होते पण ते टेलिफोन वगैरे, पण तेव्हाही नव्हतेच असं मला वाटतं. शंख हा भिक्षा मागताना शिवाचे दर्शन घेताना नवनाथ हे शंख वाजवतात आणि शंखनाद हा म्हणजे ओंकाराचं प्रतीक आहे. कारण जेव्हा आपण ओम हा उद्गार आपल्या शरीरातून काढतो तेव्हा सर्वस्व ईर्ष्या, मद, मत्सर्य, लोभ, निंदा या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरातून निघून जातात. म्हणून नाथांनी या वेशभूषेचं वर्णन सुंदर अशा पद्धतीत केलेलं आहे. महाराज डोळ्यासमोर उभं करण्यास पुरेसं होतं. शंख काय कुणाच्या हातात पाहिलाय आपण भगवान श्री विष्णूंच्या हातात बघितला, श्रीराम रूपामध्ये बघितला, हनुमंत रूपामध्ये बघितला, आदिनाथ, योगीनाथ, अडभंगनाथ भगवान भोलेनाथ यांच्या हातात बघितला, आई भगवतीच्या हातात बघितला. आणि मुरली वाजवून समजवलं तरी सुद्धा समजले नाही. त्या प्रेमळ कृष्णाच्या हातात सुद्धा पांचजन्य दाखवला. का माहितीये का? कारण तेव्हा त्या कौरवांना समजवण्यासाठी सुद्धा तो पांचजन्य शंख वाजवला. प्रेमाने समजवलं, ऐकलं नाही म्हणून एक शंखनाद करून शेवटचा उपाय दाखवला. तो शंख सुद्धा नवनाथ आपल्या सोबत घेऊन चालतात. पुढे फार सुंदर कथा येतात. गोरक्षनाथ आहेत, तदनंतर मच्छिंद्रनाथ, कानिफनाथ महाराज यांच्या सर्वांच्या अगदी सुंदर सुंदर कथा येतात. यांच्या चरित्राबद्दल बोलावं तरी किती मायबाप. इथे सुंदर श्लोक येतो. ते म्हणतायत सिद्ध सिद्धांत पद्धती, गोरखबाणी, महार्थ मंजिरी, अवधूत गीता आणि योग मार्तंड, अमोर घोप प्रारब्ध आणि गोरक्ष इत्यादी जे काही प्रमुख ग्रंथ आहेत या ग्रंथांमध्ये संपूर्ण वर्णन गायलेले. गोरक्षनाथांनी किती उपदेश केले, त्यांचं तत्वज्ञान हे हिंदी आणि संस्कृत भाषेमध्ये सुद्धा लिहून ठेवले गेलेले, पण ते आपल्याला कळणं फार कठीण आहे. आपल्याला ते समजत नाही. का नाही समजत माहितीये का? कारण की आपण कधी दर्शन घ्यायला गेलो नाही. साधारण योगी जरी असं वाटतं ना बसलेला असं साक्षात वाटतं. जर मूर्ती बघितली तर विग्रह, मूर्ती म्हणणं फार चुकीचं आहे. नवनाथांच्या ज्या आपण समोर बसलेले आपण ठेवतो मंदिरामध्ये त्यांना मूर्ती म्हणत नाही. तुम्ही तुमच्या घरातली म्हणा किंवा बाहेरची म्हणा किंवा यांना म्हणा, यांना मूर्ती म्हणत नाही, विग्रह म्हणतात. विग्रह म्हणजे ते त्यांच्यामध्ये समावलेला एक प्राणज्योत आहे.
आणि आपण त्यांना म्हणतो मूर्ती ठेवली ना घरात, मूर्ती आणायची नाहीची, मूर्ती आणायची ना नाथांची. या चुकीच्या गोष्टी झाल्यामुळे आपली फजिती होते. महाराज कानिफनाथ महाराज मठीत राहिला कानिफ जाती. प्रारब्ध नारायणाचा अवतार श्री कानोबा उर्फ कानिफनाथांचं मंदिर आहे महाराज. मढी पाथर्डी जिल्हा अहमदनगर मध्ये. आम्हाला माहीतच नाही, कारण की आम्ही दर्शन घेतो तर फक्त महादेवांचं, पण महादेवांचा अंश अवतार म्हटलेले नवनाथ सुद्धा आम्हाला माहित नाहीत. मच्छिंद्रनाथ मायबाप म्हणती. इथे प्रत्येक नाथांनी एक अवतार घेतला, तिथे प्रत्येक देवाचा एक अवतार आहे, पण आपण त्यांना ओळखत नाही. मच्छिंद्रासी मायबाप म्हणती म्हणजे श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथगड मयंबा बडे बाबा म्हटल्या गेले यांना. फार सुंदर चित्र आणि चरित्र आहे, पण ओळखता येत नाही. नवनाथांच्या कथाच वेगळ्या आहे, ते समजणं फार कठीण आहे. जान पीर तो जालंधर जती गर्भगिरी नांद तसे. अंतरिक्ष नारायणाचा अवतार येवलवाडी येथे सुंदर शिरूर बीड जिल्ह्यामध्ये मच्छिंद्रनाथ गडापासून 75 किलोमीटर वरती आहे. फार सुंदर मंदिर आहे. आणि मी हे सांगतोय ना, त्याच्या मागचं कारण आहे आपल्यावर येणारे ह्या कलियुगातले जे संकट आहेत ना, हे फार लवकर दूर करतील तर फक्त नवनाथ. मग तुम्ही म्हणाल की आई भगवतीची जर कृपा असली तर, माय आपल्या लेकरांना कधी सोडत नाही, पण तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे रस्ते दाखवले, त्यांना नवनाथ म्हटल्या गेलेले. त्याहुनी खालता गैब पीर तो गहनीनाथ परम सुंदर. महाराज पाथर्डीमध्ये जिल्हा अहमदनगर मच्छिंद्रनाथ गडापासून 45 किलोमीटर. फार सुंदर आहे. कधीतरी एकदा तरी जाऊन दर्शन घ्या, कारण दर्शन घेणार नाही तोपर्यंत आपल्याला कुठल्याच देवाची महती करणार नाही. एक लोटा जल घेऊन तुम्ही जातातच, पण त्यांना जर ओळखायचे तर आधी त्यांचे जे दास आहेत, त्यांचे जे पुत्र आहेत, त्यांचे जे अंश अवतार रूप आहे, त्यांना ओळखणं फार गरजेचं आहे. वडावाळ ग्रामी समाधी पर नागनाथ असे की अवहोत्री नारायणाचा अवतार हा हैदराबाद मध्ये. आणि महाराज भगवंताचं सानिध्य इथेच थांबत नाही, अवतार फार झाले, पण मला इथे म्हटलं गेलंय विठी ग्रामी मन दर्शते तेथे राहिले रेवणीनाथ रेवणनाथ. फार सुंदर आहे. सांगली जिल्ह्यामध्ये येते यांचं मंदिर. दर्शन घ्यायला एकदा तरी जा, आणि इथे जरी जाता नाही आलं ना मायबाप या ठिकाणी, तर एकदा तरी त्या मी जे सांगितलं त्या ठिकाणी जाऊन त्यांचं दर्शन घ्या. कारण आपल्या आयुष्यामध्ये कधी काय होईल हे आपल्याला कळत नाही. भरतरी राहिला पाताळ भुवनी. भरतरी नाथांची पण कथा आहे. परभणीमध्ये यांचं सुंदर असं मंदिर आहे. गिरनार पर्वती गोरक्षमुनी दत्ताश्रमी राहिला. दत्ताश्रम गिरनार पर्वत ओढा नागनाथ माहिती असेलच तुम्हाला, तिथे आहे. चरपट्ट चौरंगी अडभंगी तीर्थे गुप्त आद्यापी करिता ती. अडभंगी नाथांची कथा आहे, फार सुंदर आहे. गंगाखेड परभणीमध्ये इथे मंदिर आहे. ओळखणं गरजेचं आहे. यांचं पारायण कसं करावं, पारायणाची पूर्वतयारी, पारायणात कसं वागावं, म्हणजे यांची कथा कशी करावी, रोज किती वाचावी, पारायण किती दिवसाचं असावं, स्त्रियांनी पारायण करावं की नाही करावं, कथा करून कोणता नियम पाळावा, दैनिक कथा कशी करावी, अध्याय वाचताना त्याची फलश्रुती काय आहे. एक अध्याय जरी वाचला नवनाथांच्या कथेचा तर त्याची फलश्रुती किती सांगितल्या गेली. आपण देवी भागवत प्रत्येकाच्या घरात मी पाहिलेलं नाहीये. पाहिलंय का? श्रीमद भागवत पाहिलं नाही, गरुड पुराण पाहिलं नाही, ब्रह्मपुराण नाही, मार्कंडेय पुराण नाही, लिंग पुराण नाही, विष्णू पुराण काहीच बघायला मिळत नाही. धर्मांतर पुराण नाही, गरुड पुराण बघायला मिळत नाही. या ग्रंथांची जी संपदा आहे ही सुद्धा पाहायला मिळत नाही. पण या घरांमध्ये प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतो तो म्हणजे नवनाथ भक्तिसार. कोणाकोणाकडे आहे बरं नवनाथ भक्तिसार? आहे का? हा, किती सुंदर आहे आई.
नाथांचं नाव जरी घेतलं ना तर अंगावर काटा येतो. नवनाथांची मानस पूजा कशी करावी? मानस पूजा म्हणजे काय माहितीये का? फक्त आपण बसले, सहज बसलोय, आपण शुचिरभूत होऊन बसलेलो आहो आणि त्या ठिकाणी फक्त डोळे लावायचे. मानसिक पूजा या कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ मानल्या गेली. तुम्ही लाखो करोडोची कितीही काही करा, दान करा, तप करा, त्यापेक्षा श्रेष्ठ मानल्या गेलं ते धर्म कार्य सुरू करण्यासाठीचं दान तप आणि त्याच्या बरोबरीला मानल्या गेली मानसिक पूजा. आपण बसलोय, सहज बसलोय, डोळे बंद केले आणि फक्त नाथांची एक प्रतिमा आठवली. नाथ किती सुंदर आहे, काळेशार भुवन मंडलासारख्या आकाशात दिसणारे ते गोंजीरवाणी गाल, सुंदर असे काळेशार डोळे, त्या भुवया, गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा, हातामध्ये मनगटामध्ये दंडामध्ये मैखली लावलेली आहे, एका हातात चिमटा आहे, शंख आहे, कांगरी आहे, किती सुंदर रूप आहे. आणि आपण त्यावरती अजून आपली प्रेमाची ओंजळ घालतोय, ती म्हणजे आपण त्यांना भस्म लावतोय, त्यांच्या अंगावरती भस्म लावतोय आणि ते आपल्याशी बोलतात पण आहे. ह्याला मानस पूजा म्हटलं गेलं. ती कशी करावी? मग ती फक्त नाथांचीच करावी का? नाही. मग ती तुम्ही कुठल्याही देवी देवतांची करा. मग तुम्ही म्हणाल कुठल्या देवतांची? मग महादेवांची सुद्धा तुम्ही पूजा तशीच करू शकता. शुद्ध आचरणाची गरज काय आहे? दिव्य अनुभव कधी येतील, अनुभव काय येतात आणि कथा याचा दिव्य अनुभव आपल्याला कोण सांगतं? मग कथा तरी कशी करावी? श्री नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ आहे मायबाप, आणि यामध्ये एकूण 40 अध्याय आणि प्रत्येक अध्यायामध्ये नवनाथांनी सांगितलेल्या ऊर्जा शक्तीचा एक महाविकल्प सांगितला गेला. पण तो ओळखण्यासाठी आधी नवनाथांना आपलंसं करावं लागतं, त्याच्यानंतर महादेव आपले होतात आणि महादेवांनंतर पार्वती आई आपली होते आणि नंतर जगदंबिका भवानी आद्य शक्ती परांबा ही आपली होते. तेव्हा आपल्याला नाथ कळतील. आपल्याला जर आपलेच कळत नाही तर अजून ती गोष्ट फार दूर राहिली. या ग्रंथाचा 9 दिवसात पूर्ण करावं लागतं याला. आणि अशा पद्धतीमध्ये साधक या पद्धतीने पारायण न करता रोज 5 ते 100 ओव्या जरी वाचल्यात तरी खूप छान आहे. काही जण रोज एक अध्याय वाचतात तर काही जण रोज ठराविक पद्धतीने वाचतात. यात काही अर्थ नाही. जसं सांगितलं गेलं त्याप्रमाणे झालं पाहिजे. पारायणाची पूर्वतयारी कशी असते? 108 वेळा गायत्री मातेचा जप करावा, षडोषोपचार पूजा करावी, विड्याचं पान देवांपुढे ठेवावं, सुपारी दक्षिणा ठेवावी. षडोषोपचार पूजा म्हटल्यानंतर सर्वस्व त्याच्यामध्ये येतं. कलशाचं पूजन करून पुरुषांनी शक्यतर संध्याकाळी 108 गायत्रीचा जप नक्की करावा, तेव्हाच नाथ आपल्याला दर्शन देतील. आणि एवढं झाल्यावर श्री गणेश असतील, श्री कुलदैवत असेल, आपलं पुरुष दैवत असेल, आपलं स्त्री दैवत असेल, त्याचप्रमाणे वडील मंडळींना साष्टांग दंडवत घालून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. स्त्रियांनी कधीही दंडवत घालू नये. दंडवत म्हणजे काय? एकदम दंड म्हणजे हा जो खांब आहे ना याचा सारखा सरळ आहे देवा मी, आहे नाथ मी, आणि म्हणून मी तुम्हाला दंडवत प्रणाम घालतोय. कारण आई हे जे दुग्धपानाचं स्तनपान आहे हे कधीही धरणीला लागू नये म्हणून दंड घालता येत नाही. दंडवत प्रणाम स्त्रियांनी माऊलींनी कुणालाच घालू नये, कुणालाच नाही, देवाला सुद्धा नाही. गुडघे पोटाला लावूनच मग पाया पडाव्या, दर्शन घ्यावं. मग ते कुणीही असतील. नवनाथ कथेसाठी सोवळ्या ओवळ्याची फारसे नियम नाहीत. फार सुंदर कथा आहे. शुभ्र धूत वस्त्र परिधान केल्याने पारायण चालतं. महाराज त्यांची महती करावी ना तेवढीच कमी आहे. दुसऱ्यासाठी करायचा संकल्प. आपण जर म्हटलं ना की आम्हाला नवनाथांचा कथा, नवनाथांची कथा लावायची आहे आणि त्या कथेमध्ये त्यांच्याकडून सर्वस्व ऐकून घ्यायचंय,
तर ते सहजरित्या आपल्याला ऐकून पण घेतात आणि समजावून पण सांगतात। दुसऱ्यासाठी करायचा संकल्प, पारायण काळामध्ये कसं वागावं, पहिल्या अध्यायाचं फळ काय, तिसऱ्या अध्यायाचं फळ काय, एकूण जे 40 अध्याय आहे त्यांचं फळ काय, पारायण 7 दिवसाचंच का करावं, कुणी करावं, अध्याय किती वाचावे, हे सगळं सांगितलं गेलं। त्याच्यामध्ये नियम कसे पाळावेत मायबाप माहिती का? कथा कुठलीही असेल तरी चालेल बरं का मायबाप, कथा कुठलीही असेल तरी चालेल, फक्त आणि फक्त आपल्याला ते समजून घेणं गरजेचं आहे। कारण नाथांसारखा भोळा दैवत या संपूर्ण सृष्टीमध्ये अजून तरी कोणी नाहीये। तुम्ही म्हणाल महाराज अशी भक्ती करायची तरी कशी? कारण की आमच्या घरासमोर जर नाथ आले तर आम्ही आमच्या लेकरांना सांगतो दूर पळा दूर पळा। आधी नाथ यायचे बघा पेटी वाजवत आणि त्यांचे गाणे म्हणायचे, त्या गाण्यांमधून त्या भजनांमधून ते शिकवत असायचे आपल्याला की जीवन कसे, लोक कसे, आपले कसे, रक्ताचे नातेवाईक तर अगदी नीच महाराज, त्यांच्यासारखं नीच या जगात कुणीच नाही। कारण जे भोगलंय ना ते तुमच्या समोर मांडतोय, त्यांच्यापेक्षा वाईट या जगात कोणी नाही। तुम्ही आहे ना दुसऱ्यांना दोष देऊच नका बरं का, कारण ही शिरीष महाराजचीच कथा आहे, हे शिरीषच बोलतोय आणि ही कथा आई भगवतीने आपल्या लेकरांसाठी मांडलेली आहे। मायबाप जोपर्यंत तुमचं चांगलं, तुमचं वाईट आहे ना तोपर्यंत तुम्हाला कोणी सोबत नाही देणार, कोणी कुत्र सुद्धा आपल्या दारात उभं राहणार नाही। पण ज्या दिवशी नाथांचा आशीर्वाद झाला मायबाप, आपल्याला भगवतीचा आशीर्वाद मिळाला, आदिनाथ योगीनाथ भगवान श्री हरी महादेवांचा आशीर्वाद मिळाला ना, त्या दिवशी भरभराटी झाली। त्या दिवशी सगळे झोपलेले कुत्रे जागे होतात बरं का, आणि सगळे आपल्या मागोमाग फिरतात। ज्यांना काही घेणं देणं नाही ना असे सुद्धा आपल्या अवतीभोवती येतात, पण नव्हतं तोपर्यंत कोणीच आलं नाही। त्या काळी फक्त जे आठवतात, जे साथ देतात ते फक्त नाथ, दुसरं कोणीच देत नाही। मायबाप प्रथम आहे ते म्हणजे स्नान केल्यानंतर अंगाला भस्म लेपन करावं आणि भस्म कपाळावर, दोन्ही दंडावर, हृदयावर आणि गुडघ्यांना लावावा। ते लावताना भस्म लेपनाचा सुद्धा मंत्र आहे, ओम नमः शिवाय, एवढंच म्हणावं। आता तुम्ही म्हणाल मग आम्ही भस्म लावला ज्या ठिकाणी तर मग तो दिसेल, व तुम्हाला भस्म लावायचा तरी कसा आहे? आपण भस्म लावतो असा, हे बोट चालतच नाहीत, मग यांच्यात कोणतं बोट चालत नाही तर हे बोट चालत नाही। मग भस्म लावायचा कसा आहे तर असा लावायचा आहे, भस्म असा घ्यायचा आणि असा उडायचा आहे, आपण असा घेतो आणि असा लावतो। हे बोट असे होतात, हे असे कधीच राहत नाहीत, राहतात का? आणि हे एक मोठं आहे, एक त्याच्यापेक्षा छोटं आहे आणि एक त्याच्यापेक्षाही छोटं आहे। हे दाखवतंय की प्रत्येक वेळा आपण जेव्हा भगवती नवनाथांचं स्मरण करतो त्यावेळी आपल्याला एक एक पावलावरती प्रत्येक ठिकाणी चुका, मोक्ष, कर्म, प्रारब्ध याच्या पलीकडे जाऊनच भगवंत भेटत असतात। हे त्याचं कारण आहे, उदाहरण आहे। म्हणून भस्म लावताना नेहमी असाच लावायचा, याच बोटांनी। मग देवाला लावा, स्वतःला लावा, कसाही लावा, पण भस्म लावा। मग महाराज आम्ही कसं काय लावू शकतो? आम्ही तर स्त्री आहे, मग आपण स्त्रिया आहोत की नाही? मग पाण्यावर हात ठेवायचा, त्या पाण्याला स्पर्श करायचा आणि त्याचा भस्म लावायचा, दिसणारही नाही आणि आपलं भस्म लावल्याचं कामही होईल आणि भगवान नवनाथ आपल्यावरती प्रसन्न होतील, महादेवही आपल्यावरती प्रसन्न होतील। तदनंतर वचन मानत न करता स्वतःला एक जाईल इतक्या मोठ्या आवाजात करावा। काय करावा? मंत्र जाप करावा। या योग्य ध्वनी कंपन निर्माण होऊन वातावरण शुद्ध होईल, जोरात बोलून सुद्धा वातावरण शुद्ध होईल, असा वाचन संपेपर्यंत हे पाठ करावे। वाचन म्हणजे कथा संपेपर्यंत हे भस्म लावायचं आहे। कथा आता इथे गेल्या वर्षी तिलक आणला नव्हता, आता पुढच्या वर्षी जर झालंच कदाचित आमच्या सर्व परिवाराचे जर तर काही अजून तसं विषय नाहीये, पण नक्कीच सांगेल। आणि तिसरं आहे ते म्हणजे रोज कथा वाचताना, कथा वाचन करताना स्वतःला ऐकू जाईल एवढंच वाचा आणि जनतेलाही ऐकू जाईल एवढं वाचा।
चौथं आहे ते म्हणजे कथा पूर्ण एकाग्रतेने आणि कथा प्रसंग डोळ्यापुढे उभं राहणं आवश्यक आहे. मी आता जेव्हा तुम्हाला कथा सांगितली ना, तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर एक दृश्य उभं राहतं आणि आपण काय करतो, झाकी आणतो. त्या झाकीमधून तुम्हाला ते कळतं. म्हणून काही ग्रंथांमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की झाकी फार गरजेची आहे, नृत्य गरजेचं आहे. पण काही असतात खऊट नारळाच्या डोक्याचे लोक, ते म्हणतात की हे असं ते तसं, मुलगी नाचवली, मुलगा नाचवला, कोण नाचवलं कुणाच ठाऊक. पण कसं आहे, ज्याची बुद्धी जैसे खावे अन्न तैसे व्हावे मन, जो जसं खात असेल तशी त्याची बुद्धी चालत असेल. ते म्हणजे 7 दिवसातच ही कथा संपवावी. या काळात देवापुढे अखंड नंदादीप हा ठेवावा आणि या काळात खरं तर नेहमी सात्विक अन्न भोजन करावं. तसंच 8वं म्हणजे एक प्रकार आहे, कडक ब्रह्मचर्य वापरावं. आता तुम्ही म्हणाल कडक ब्रह्मचर्य म्हणजे काय, तर कायिक, वाचिक आणि मानसिक पाळावं. कायिक म्हणजे शरीराचं ब्रह्मचर्य पाळावं, वाचिक म्हणजे बोलताना ब्रह्मचर्य पाळावं आणि मानसिक म्हणजे कुठल्याही प्रकारचं पती पत्नी सर्ग करू नये. या काळामध्ये ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः, ओम नमः शिवाय, ओम ऐं ब्रीम क्लीम चामुंडाय विच्छै नमः या मंत्रांचा जमेल तितका जप करावा, कारण आपल्याला त्याचं फळ मिळणार आहे. महाराज, कथेच्या काळामध्ये कथा कुठलीही असेल तरी, कथा कुठलीही असेल त्या काळामध्ये आई भगवतीचं बाहेरचं अन्न देऊन किंवा घेऊन खाऊ नये. काय म्हणतात ते, बाहेरचं आणि आपण बाहेरून आणलेलं घरात अन्न शिजवलेलं चालत नाही. होता होईल तेवढं ते फळांचाच आहार करतात. महाराज, इथे म्हटलं गेले की खरं तर साधकाने हे नियम पाळलेच पाहिजे. पुढे ते सांगू लागतायत की अतत व्यर्थ भाषण, शिव्या जर दिल्या, आपण कथा ऐकतोय आणि कथा ऐकल्यानंतर जर शिव्या दिल्या, आपण जर घरातल्याच लेकरांना म्हणतो काय नालायक रे तू, ही सुद्धा शिवी. निंदा कुणाची करू नये ही सुद्धा. या सगळ्यांपेक्षा मोठं आहे ते म्हणजे खोटं बोलणं, ही सगळ्यात मोठी शिवी आहे. या खोटं बोलण्यामुळे महादेवांनी ब्रह्मदेवाचे 2 मुंडके उडवले. किती मुंडके होते महादेवांना, सॉरी ब्रह्माजींना, महादेवांनी ब्रह्माजींचे 5 मुंडके होते, त्याच्यातले 2 उडवले. एक म्हणजे खोटं बोलले की केतकीचं पुष्पाला मी विचारलं की हे शिवलिंग किती उंच आहे, आणि दुसरं म्हणजे आपल्याच मुलीवरती आसक्त झाले म्हणून महादेवानी आपल्या त्रिशूळ आणि त्यांचा तो कामच असलेलं ते जे डोकं होतं ते उडवून टाकलं. आणि महाराज, या अशा काळामध्ये अथर्व वचन बोलू नये. रोजचं वाचन, कथा संपल्यानंतर माणूस पूजा करावी देवाची, देवीची, नाथांची. काहींचं असं मत आहे की कथा वाचल्यानंतर नेहमीप्रमाणे पोथी आपल्या आसनामध्ये बांधून ठेवावी, ग्रंथ आसनात बांधून ठेवावा. मी पहिल्या दिवसापासून बोलत होतो, मला माहिती होतं येईल, पण पहिल्या दिवसापासून आजपर्यंत आई भगवतीला म्हणजे ग्रंथाला कोणीही कापड सुद्धा आणलेला नाही. तुम्ही ऐकताय की फक्त बसायला येत आहे, या प्रश्नाचं तरी उत्तर द्या बरं. तुम्ही ऐकताय का? हात वर करा. तुम्ही ऐकताय? हात वर करा. बरं, बाकीच्यांचे तुम्ही ऐकत नाहीत का? मग हा विचार का मनात नाही आला की आपण रोज कपडे घालतो, गुंडाळून येतो, रुमाल बांधून येतो, मग आपण आईसाठी एक रेशमी वस्त्र आणू शकत नाही? हे बघा, आवश्यकता नाहीये बरं. तिला माहिती माझे लेकरं, माझ्या लेकी साध्या बोळ्या आहेत, पण जर आपल्याला माहिती की फक्त वस्त्र दान केल्याने आपल्या आयुष्यात येणारं संकट त्या दिवसाचं तरी त्याचा नाश होतो, नाथांना माहिती आहे, मग तो जर नाश होत असेल तर मग का करू नये? नाही महाराज, आम्ही कथा ऐकतो, कपडे झटकले की चालले घरी. मी म्हणत नाही, मी असं मुळातच खूप कपडे येतात, भयानक कपडे येतात, अगदी मी ठेवू शकत नाही एवढे कपडे येतात. नाथांच्या कृपेमुळे, आई भगवतीच्या कृपेमुळे, कृष्णाच्या प्रेमामुळे फार कपडे येतात.
पण मी 7 दिवस पाहिलं की कोणी आणलंच नाही डायरेक्ट. हा, पहिल्या दिवशी सांगितलं की नारळ मात्र आणायचे, तर ते शेवटच्या दिवसापर्यंत आणले. का आणले? आपल्याला ते आठवण राहिलं का मायबाप तुम्ही आणले ना, चांगलं केलं. तिला माहितीये माझ्या लेकी भोळे आहे. नारळ स्वतःसाठी नाही आणले. स्वतःसाठी आणले का नाही? संसार प्रपंचामध्ये एवढे दुखी झालोय आपण की आम्हाला त्या संसार प्रपंचाच्या व्यतिरिक्त काही दिसतच नाही महाराज. संसारातलं दुःख कसं का होईना ते दूर जावं यासाठी मात्र ही कथा. पुढे या अशा फार सुंदर सुंदर कथा आहेत महाराज. पहिला अध्याय ऐकल्यावर काय होतं, तर अध्याय जर एक वाचला कथेचा जर अध्याय आपण वाचला तर याचं नित्य वाचनाने, केवळ श्रवण केल्याने, आज कथेचा सार नाहीये बरं का, या कथेचा सार उद्या आहे, पण तुम्ही उद्याही याल. जसं गेल्या वर्षी झाला होता ना, तसं आज काही थोडाफार सार सांगतो. म्हणजे गुलाबजामुन केल्यानंतर पहिल्या दिवशी तिसऱ्या दिवशी बोललो होतो वाटतं, शेवटचं जे गुलाबजाम असतं ना त्या भांड्यात उरलेलं, ते खूप स्वादिष्ट लागतं, कारण त्याच्यात खूप सारा अर्क अडकलेला, अर्क उतरलेला असतो. तसा अर्क 8व्या दिवशीच्या कीर्तनामध्ये, काल्याच्या कीर्तनामध्ये उतरलेला असतो, पण त्याच्यातला थोडंसं काही काढतो आज महाराज. इथे म्हटले गेले की कथेचा पहिला दिवस म्हणजे अर्थातच पहिला अध्याय वाचला तर केवळ श्रवणही घरातल्या संबंध बाधा त्रासून निघून जातात. आपल्या आयुष्यामध्ये जे चुकीच्या बाधा आहेत की नाही त्या निघून जातात. अध्याय दुसरा, अपार धनाची प्राप्ती होते, पण मनाने ऐकलं तर. महाराज आम्ही ऐकतच नाही, आम्हाला वेळच मिळत नाही, आम्ही किती जरी झालं, आम्हाला समजवण्याचा जरी प्रयत्न केला तरी आम्हाला समजत नाही. मग नाथ म्हणतायत, नवनाथ महाराज म्हणतायत अध्याय तिसरा हा शत्रूचा नाश करतो. मग महाराज एकदा ऐकल्यावर एका वेळात सगळ्या आयुष्यभराच्या शत्रूंचा नाश होईल का? नाही. रोज जरी ऐकलं, आयुष्यभर ऐकत राहा, ह्या सगळ्या गोष्टी आयुष्यभर घडत राहतील. 7 दिवस ऐकल्याने फक्त आणि फक्त कोटी कुळाचं जन्माला आलेलं पुण्य जेव्हा आपल्या आयुष्यात येतो, अनंत कोटी, तेव्हा नाथांची कथा आपल्याला ऐकायला मिळते. अध्याय तिसरा शत्रूचा नाश होतो. अध्याय चौथा कपट कारस्थान बंद पडून शत्रूचा नाश होतो आणि निरंतर शांती लाभ होतो. तदनंतर 5वा म्हणजे घरात पिशाच्य संचार होणार नाही. हे म्हणत नाही का भूत लागलं, कोणी झपाटलंय, हे वेड्यासारखंच करतंय, काहीतरी बाधा झालेली आहे, आपण म्हणतो पोरग कटकटच करतंय, याला त्रास होतोय, चिडचिड करतोय. हे जे आपले जे पितर आहेत की नाही, पितर माहिती आहे ना, आपण आगारी टाकतो आपले पित्र आपल्या भाषेत, ते पित्र जे आहेत ना ते त्रास देतात, त्यांना शांत करण्यासाठी हा 5वा अध्याय. 6वा अध्याय शत्रूच्या मनातील कपट दूर होऊन तो आपला सेवक बनतो, तो आपला सेवक बनतो. 7वा अध्याय म्हणजे चिंता व्यथा दूर होऊन जखमांची भीती आपल्याला कमी होते आणि यासाठी अध्यायाचं त्रिकाल काल वाचन करून 42 दिवसामध्ये ते पूर्ण करायचं असतं. जर तुम्ही घरी जरी वाचलं ना तरी सुद्धा. आणि यासाठी गुरु करणं फार गरजेचं आहे. गुरु जर असेल तरच आपल्याला नाथ कळतील, कृष्ण कळेल, राम कळेल, ब्रह्म कळेल, महेश कळेल आणि तर आपली आई भगवती सुद्धा कळेल. 8वा दिवस म्हणजे 8वा अध्याय. या 8व्या अध्यायामध्ये परदेशी गेलेला मित्र, अर्थातच आपण ज्याच्यावरती खूप जीवापाड प्रेम करतो, येऊन आपल्याला परत भेटतो. याचा अर्थ असा आहे का की आपण फक्त मित्रावरच प्रेम करतो? नाही. तर ज्या माय बापांचं लेकरू घर सोडून गेलेलं आहे, ज्या मायबापांचं लेकरू घर सोडून गेलेले, त्यांनी जर 8व्या अध्यायाचं वाचन केलं तर त्यांची चिंता व्यथा दूर होते नाथांच्या आणि ते लेकरू परत घरी येतं. अशा बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात मायबाप, पण आपल्याला ते कळत नाही, आपल्याला माहित नसतं. आपण सुख समाधानापोटी ते विसरून जातो. इथे ते म्हणतायत की 14 विद्यांचं ज्ञान होईल, याचं अनुष्ठान केलं असता स्त्रियांचे विकार दूर होऊन संततीची वाढ होते.
जर आपण ग्रंथ वाचला, पारायण केलं तर आपल्या शरीरात, कोणी म्हणतं ना की मला अग्निपीडा होते, त्रास होतोय, खूप दोष दूर होतात घरातले, संततीची प्राप्ती होते, वर प्राप्ती होते, देवतांचा क्षोभ दूर होऊन ते सुख देतात. क्षोभ म्हणजे काय? आपण म्हणतो ना की आमच्या सासूबाईंनी एवढं वर मागून ठेवलं. वर म्हणजे साकडं, नवस काढला, साकडं केलं आणि ते आम्हाला माहीत नाहीये काय मागून ठेवलं सासूनं, काय माहिती हे पोरगा असं पैदा झालं. आपण असं सहज म्हणतो, हे चिडचिडच कशाला जन्माला आलं. मग त्या या सगळ्या गोष्टींना दूर करण्यासाठी जर काही असेल तर तो म्हणजे 12वा अध्याय. या अशा परिस्थितीमध्ये स्त्री हत्येचा दोष नाहीसा होऊन पूर्वजांचा उद्धार होतो. बघा, एक लक्षात घ्या, श्रीमद भगवद्गीतेमध्ये अश्वत्थाम्याला श्राप दिलेला आहे ना, अश्वत्थामा फिरतोय, पण तो श्राप म्हणजे गर्भहत्या केलेली आहे. गर्भहत्याचं पाप दूर व्हावं म्हणून नाथांना नाक रगडून नमस्कार करून आई भगवतीच्या आशीर्वादाने 13वा अध्याय जर आपण वाचन केला तर त्या 13व्या अध्यायामुळे आपल्या घरातील स्त्री हत्येचं पाप आपलं ते निघून जातं. ते म्हणतात अध्याय 14वा असा आहे की कारागृहातून मुक्तता मिळते. ही कथा सांगण्याचा उद्देश काय नाही हे तुम्हाला नंतर कळेल. आणि महाराज अध्याय 15वा, घराच्या बाहेरचे जे काही विचित्र लोक असतात ना की आपलं त्यांना चांगलंच बघवत नाही आणि चांगलं बघवत नाही म्हणून ते आपल्याशी नेहमी भांडणच करत राहतात. असे मूर्खांचे लोकांचे जे भांडण आहेत ना ते बंद होतात, त्यांच्या तोंडाला कुलूप लागतं आणि ते शांत होतात. असं नाही की ते शांत आहे आणि आपण भांडण करतोय तर मग कदाचित ते सुद्धा असा उपाय करत असतील म्हणून आपण शांत झालो असं समजायचं. तदनंतर दुःस्वप्नांचा नाश होतो 16वा अध्याय ऐकल्यावर. 17वा अध्याय ऐकला तर योग मार्गामध्ये प्रगती होते आणि दृष्ट बुद्धी नष्ट होऊन पाठक सन्मार्गाला लागतो. अध्याय 18वा, ब्रह्महत्येचं पातक नष्ट होऊन पूर्वजांच्या नरकातून मुक्तता होते. ब्रह्महत्या, आपण ब्रह्महत्या जरी केलेली आहे तर नवनाथांच्या 18व्या अध्यायाचा जरी आपण पाठ केलं, पारायण केलं, रुद्राक्ष, भस्म, शृंगी, जल, पाणी या सर्व गोष्टी जरी आपण काही घालून नाही फिरायच्या, आपल्याला यांचं जर वादन केलं, वाजवलं, यांची जर सेवा केली तर ह्या सर्व गोष्टी ब्रह्महत्येचं पातक नष्ट होतं असं ते म्हणतात. अध्याय 19वा, ते म्हणतात याच्याने मोक्ष प्राप्ती होते. कितवा अध्याय वाचायचा आहे? फक्त 19वा अध्याय वाचायचा. आणि अध्याय 19वा वाचला तर मोक्षाची प्राप्ती होते. पण कोणी वाचला तर आपल्या घरातले जर कोणी पूर्वज वारले असतील त्या पूर्वजांसाठी हा अध्याय आपल्याला वाचायचा आहे. आणि त्या पद्धतीमध्ये आई भगवतीचं नामस्मरण करून, नाथांचं नामस्मरण करून ह्या अध्यायांना सुरुवात करायची आपल्याला. पुढे ते म्हणतायत की वेड दूर होईल. वेडा मनुष्य हा त्याचं वेड दूर होईल, प्रपंच सुखाचा होईल, गोहत्येचं पातक दूर होईल. 20वा आणि 21वा अध्याय जर वाचला तर मृत्यूनंतर तपोलोकाची प्राप्ती होते. 22वा अध्याय जर वाचला तर पुत्राची इच्छा असणाऱ्या या व्यक्तीला किंवा वांज स्त्री जी असेल, एखादी विंध्यावती माता जर असेल तर तिला तो पुत्र प्राप्त होतो. 23व्या अध्यायामध्ये घरात विपुल सुवर्ण राहील. विपुल सुवर्ण म्हणजे तुम्हाला आवडते ती गोष्ट, सोनं चांदी. आज आमची बहीण कन्हैयासाठी चांदीचे घेऊन आली. आपल्याला या सगळ्या गोष्टी आवडतात. भरपूर काही आहे मायबाप. आपण जेवढी सेवा करू ना तेवढा भगवंत, तेवढी नवनाथ नाथ आपल्याला आशीर्वाद देतात, तेवढं देतात. पण ते करणं गरजेचं आहे, आपण करत नाही. असे 40 अध्याय आहेत मायबाप. आणि इथे म्हणतात की 24वा अध्याय इतका विचित्र आहे की या अध्यायामुळे बालहत्येचा दोष दूर होऊन वांज स्त्रियांना पुत्र प्राप्ती होऊन तो पुत्र सुख भोगतात, नांदतात त्या. असे 40 अध्याय सांगितले गेले. महाराज काय माहितीये का, जर आपण ऐकलं तरच आहे,
जर आपण ऐकलं तरच आहे. कारण जेव्हा आपल्याला त्या गोष्टी कळतात, कसं माहितीये, एक विशेष गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा आपण या गोष्टी सांभाळतो ना तेव्हा फार लक्षात येतं. इथे म्हणतात आपण आयुष्यात काय गमवलं आणि काय कमवलं. फार सुंदर आहे. अगम अगोचर नाथ तुम परब्रह्म अवतार. अगम अगोचर नाथ तुम परब्रह्म अवतार. कानों में कुंडल सिर जटा अंग विभूति अपार. सिद्ध पुरुष योगेश्वरो दो मुझको उपदेश. हर समय सेवा करू सुबह शाम आदेश. सुबह शाम आदेश. या कथा आहेत ज्या आपल्याला आपल्या आयुष्यात घडवून आणतात. झेंडूचं फूल हे केशरी आहे, वळण वळणाची तोरणदारी आहे. गिरूचा रंग हा करडा तपकिरी आहे. आनंदी अग्नी रांगोळी नाचरी आहे आणि कृत्य कृत्याचा कलश रुपेरी आहे. आणि या अशा परिस्थितीमध्ये नाथांचा आशीर्वाद दररोज सकाळी आहे. घेतला तर आहे, घेतला तर नाथांचा आशीर्वाद आहे, नाहीतर नाही होऊ शकत. सहज मिळून जाईल इतकी सोपं या जगामध्ये काहीच नाही. जेव्हा वेळ येईल तेव्हा ती नक्की भेटतं. पण त्यावेळी ते न विचार करता स्वीकारता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे, आयुष्य फार सुंदर आहे. आणि त्या आणखीन सुंदर बनवायचं असेल तर नाथांचा चिमटा धरून जर चाललो तर ते कधीच थांबत नाही. म्हणून हर सुबह आदेश और हर सुबह नाथ घर पर ही खडा है. आयुष्यात वाटलं तरच या गोष्टी घडतात. आयुष्याच्या गडबडीमध्ये कितीही व्यस्त असलो तरी पण काही गोष्टी कधीच कमी होणार नाही. ते म्हणजे आपल्या आयुष्यात आपण जर नाथांवरती विश्वास ठेवला तर नाथांचं आपल्यावरचं प्रेम हे कधीच कमी होत नाही. या गोष्टी आपल्या आयुष्यात आपल्याला शिकवतात. बाबा म्हणतात जे माझ्याकडे 4 पावलं टाकतात, जे माझ्याकडे 4 पावलं टाकतात त्यांच्यासाठी मी 100 पावलं चालून येतो. फक्त एक वेळा माझ्या लेकरांनी मला आवाज दिला पाहिजे आणि आदेश म्हटलं पाहिजे. फक्त ओळखणं गरजेचं आहे. आणि ओळख जेव्हाच होईल जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये सद्गुरू येतो. मग तो सद्गुरू कोणताही असला तरी सुद्धा चालेल. किती सुंदर आहे महाराज माहितीये का, किती सुंदर बोललेले मंत्र, किती सुंदर आहे. एकदम मराठी भाषेत जसं आपण बोलतो ना एकमेकांशी तसं. ओम नमो आदेश गुरु का अल खोलू बल खोलू जल खोलू तल खोलू धरती आकाश खोलू चलता योगी खोलू गादी बैठ बनाई खोलू घर व्यापार खोलू. जो इतना ना खोले तो गुरु गोरखनाथ लाजे. मेरा खोला ना खुले तो गुरु मच्छिंद्रनाथ लाजे. काजा व्यापार चले गुरु व्यापार बंधन खोले. शब्द सांचा पिंड काचा पुरो मंत्र ईश्वर वाचा. आदेश बाबा नाथ आदेश कोलू सब कुछ दुश्मनों को टालू. एकदम मराठी आणि हिंदी मध्ये आयुष्यात या सर्व गोष्टी आपल्याला पार पडून टाकतात. पण केव्हा, जेव्हा आपण या गोष्टींकडे लक्ष देतो. ओळखत नाही आपण यांना, ओळखत नाही. ओळखायला येतं त्यावेळेस आपल्या आयुष्यातून वेळ निघून गेलेली असते. कारण आपण यांना आपलंसं कधी मानलेलंच नाहीये. माझं तुम्ही 7 दिवस कथा ऐकतात मायबाप, खूप चांगली गोष्ट आहे. पण शब्द वाचून एक निशब्द कळाला. कालचा एक सुंदर असं ते वाक्य घेतलेलं, इतकीच मला जाताना. आयुष्यभर माणूस चालतच राहतो, घरच्यांसाठी, बाहेरच्यांसाठी, परिवारासाठी, सगळ्यांसाठी नाचत राहतो. त्याला प्रत्येक जण नाचवत राहतं. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते. शरण म्हणजे काय? आरती. आपण शरण मांडतो की नाही, आता पेटवायचंय. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते. मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. आणि जर हे जगणं इतकं कठीण असेल तर अशा परिस्थितीमध्ये जगणारा मनुष्य किती वाईट परिस्थितीमध्ये जगेल त्याला बघणं हे सुद्धा कठीण आहे. म्हणून स्वतःला सांभाळत जा मायबाप. कारण जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये दुःखाचा संचार होतो ना तेव्हा तेव्हा आपल्याला फक्त देव आठवतो.
आणि देव फक्त दत्तांमुळे आठवतो असं नाही, संतांमुळे आठवतो असं नाही. तर मी दत्तांचं नाव घेतलं त्याचं कारण आहे, कारण की त्यांनी 24 गुरु केले. आणि जोपर्यंत आपण एकही गुरु करत नाही तोपर्यंत आपल्याला भगवंत भक्ती, नवविधा भक्ती कळत नाही. आणि ती जर कळून घ्यायची असेल तर एकदा तरी गळ्यात तुळशीमाळ असणं गरजेचं आहे. एक बार प्यार से राधे राधे बोलना पड़ेगा. हाथ ऊपर सभी के, करा बरं हात वरती. राधे 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 हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव. सगळ्यांनी टाळी वाजवत भजन करत हे भजन, या भजनामध्ये वेळ लागलं पाहिजे आपल्याला. लागेल ना? दादा सुद्धा भजन पूर्ण शूट करतायत की हे भजन पूर्ण शूट केल्यानंतर ऐनपूर नगरातले लोक भगवान महाराजांचं सगळं सर्वस्व किती गोड आवाज आहे वर्षभर आठवत राहील म्हणून. राधे मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. गुरु दत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी, गुरु दत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी, गुरु भक्तीच्या पूजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. गुरु माझे दत्त दिगंबर, ब्रह्मा विष्णू तोची महेश्वर, तोची महेश्वर. ब्रह्मा विष्णू तोची महेश्वर, तोची महेश्वर. मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी.
गुरु भजनी मन लागो रे माझे 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 गुरु भजनी गुरु दत्ताचा सतनामाचा कीर्तनी गुरु दत्ताचा करणी सतनामाचा कीर्तनी गुरु भक्तीच्या पूजनी मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी गुरु भजनी गुरु भजनी